बुलढाणा जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या खामगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विजय मिळवत नगर परिषदेवर भगवा फडकवला आहे। यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्पणा सागर फुंडकर यांनी 10,769 मतांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून इतिहास रचला आहे। अर्पणा फुंडकर यांना एकूण 25,654 मते मिळाली आहेत। त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा 10,769 मतांच्या फरकाने पराभव केला। या विजयामुळे फुंडकर परिवाराचे खामगावाच्या राजकारणावरील पुन्हा वर्चस्व स्थापित झाले आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अर्पणा फुंडकर मैदानात असल्याने ही निवडणूक संपूर्ण राज्यासाठी लक्षवेधी ठरली होती। गेल्या काही वर्षात खामगाव शहरात झालेले विकास कामे आणि फुंडकर परिवाराचा जनसंपर्क यामुळे शहराने आम्हाला एवढे मोठे यश दिले आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। नगरसेवक पदाच्या 35 जागांपैकी बहुतांश जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून नगर परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दिशेने भाजपाची वाटचाल सुरू झाली आहे। निकाल जाहीर होताच खामगाव शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि गुलाबांची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला। मतरूपी आशीर्वाद मला दिलाय आणि प्रत्येक त्या कार्यकर्त्यासमोर प्रत्येक त्या मला मतं दिलेल्या आणि न दिलेल्याही खामगावातील नागरिकांसमोर मी नतमस्तक आहे। हे यश मी प्रत्येक त्या कार्यकर्त्याला समर्पित करते आणि आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते स्वर्गीय श्री भाऊसाहेब फुंडकर यांना मी आजचं हे यश समर्पित करते। कशा प्रकारे या विकासाला आपण पुढे झाला आता काय काय विकास करणार? एक स्वच्छ सुंदर आणि आधुनिक असं खामगाव देण्याचा आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे। मी आणि माझे सगळे निवडून आलेले सहकारी नगरसेवक मिळून एक स्वच्छ सुंदर आधुनिक असं खामगाव देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। खरोखर स्वर्गीय भाऊसाहेबांची खूप आठवण येते। जनतेतून नगराध्यक्ष असताना स्वर्गीय सुभाषरावजी देशपांडे हे पहिल्यांदा खामगावमधून निवडून आले होते आणि त्यानंतर आज ही निवडणूक झाली। मध्यंतरी आमच्या अनिताताई डवरे निवडून आल्या आणि आज आपण पाहिलं असेल की अत्यंत चुरशीची लढत झाली। आमच्या मित्रपक्षातल्या लोकांनी निवडणुका लागायच्या पहिले स्वबळाचे नारे दिले आणि प्रचंड विषयांवर आरोप प्रत्यारोप केले, पण आम्ही एकच ठरवलं होतं, कोणावरही आरोप करायचा नाही। आपण केलेल्या कामांच्या पुण्यावर आपण लोकांसमोर जायचं, आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि भविष्यात लोकांसाठी काय करता येणार आहे हा विजन डॉक्युमेंट लोकांसमोर ठेवायचा आणि आम्ही तो ठेवला। आणि मी सर्वात जास्त श्रेय या विजयाचं कोणाला देईल तर खामगाव नगरातील सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना, की त्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला। सर्व उमेदवारांना त्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून आणलं। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मला वाटते जिल्ह्यातून सर्वात जास्त फरकाने निवडून आलेले आहेत आणि हा ऐतिहासिक विजय हा मी जनतेच्या चरणाशी समर्पित करतो, भाऊसाहेबांच्या चरणाशी समर्पित करतो आणि विशेष करून आमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानेल की त्यांनी ही निवडणूक डोक्यावर घेतली, त्यांनी दिवस रात्र एक केलं आणि अगदी त्यांच्या परिश्रमांची पराकाष्ठा करून हा ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीला मिळवून दिला।